नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वानंदीने फोडलं चक्क आता सगळ्यांसमोर अंशुमानचं थोबाड। तर अंशुमान मागणार आता आपल्या चिंगीची नाक घासून माफी। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, एकीकडे समर राजवाड्यांची मैत्रीण म्हणजेच ती किमया आता तिची फायनली राजवाड्यांच्या घरामध्ये एंट्री झालेली असते आणि ती किमयाला आलेलं पाहून मात्र आपल्या स्वानंदीला जास्तच त्रास होतो। तुम्हाला माहितीच आहे की आपल्या स्वानंदीचं समर राजवाड्यांवरती किती प्रेम असतं, पण ही किमया आता त्यांच्या आयुष्यामध्ये मिठाचा खडा बनून आलेली असते आणि हे सगळं पाहून मात्र आपल्या स्वानंदीला प्रचंड त्रास होतो। तर दुसरीकडे मात्र आता ह्या मल्लिकाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो, कारण की मल्लिका आणि तिची महामूर्ख मुलगी अर्पिता ह्या दोघीजण मिळून देखील आपल्या स्वानंदीला अजून जास्त कसं जलस फील होईल याच्याकडे लक्ष देत असतात आणि त्यांना वाटत असतं की ती किमया आता लवकरात लवकर समरच्या प्रेमात पडेल आणि त्याच्यानंतर मात्र स्वानंदीची ह्या घरातून पांगलीच हकलपट्टी होईल। तर हा सगळ्यांनी विचार केलेला असतो। तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की हा माजुरडा अंशुमान आपल्या चिंगीला कसा त्रास देत असतो आणि सगळ्यांना असं वाटत असतं की अंशुमान आता सुधारलेला आहे, पण हा हरामखोर अजिबात पण सुधारलेला नसतो, कारण की अंशुमानला योग्य ती शिक्षा अजून झालेली नसते। त्याच्यामुळे हा अंशुमान खूपच जास्त ओव्हर करत असतो आणि त्या घरामध्ये जर अंशुमानला कोणाची भीती असेल तर ती फक्त आता स्वानंदीची उरलेली असते। त्याला माहीत असतं की जर स्वानंदीला समजलं तर स्वानंदी मला काही सोडणार नाहीये। तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या चिंगीला हा अंशुमान आता जास्तच त्रास द्यायला लागतो आणि तिला आता चक्क म्हणतो की चल आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया आणि हा सगळा प्रकार मात्र चिंगीला माहीत असतो, पण ही चिंगी देखील आपल्या स्वानंदीला हे सत्य सांगत नाही, कारण की आता स्वानंदीच्या आयुष्यामध्येच खूप मोठं चक्रीवादळ आलेलं असतं। पण बिचाऱ्या स्वानंदीला वाटत असतं की समर राजवाड्यांची मैत्रीण 1-2 दिवस राहील आणि त्याच्यानंतर निघून जाईल, पण मात्र ही किमया ते घर सोडून निघून जायला तयारच होत नसते। तुम्हाला माहीत नसेल, पण तिने ठरवूनच आलेली असते की आता राजवाड्याला म्हणजे त्या समरला तिच्या प्रेमात पाडल्याशिवाय ती कुठेच जाणार नाही आणि सगळ्यांच्या तोंडून त्या किमयाचं कौतुक ऐकून बिचाऱ्या स्वानंदीला प्रचंड त्रास होत असतो। त्याच्यामुळे स्वानंदी म्हणत असते की असं काय आहे त्या किमयामध्ये, त्याच्यामुळे सगळेजण तिचीच तारीफ करत आहेत। तर फायनली मित्रांनो, अधिरा आणि रोहनच्या आयुष्यामध्ये आनंदाची लहर आलेली असते, म्हणजेच त्या दोघांना देखील आता खूप चांगला असा जॉकपॉट लागलेला असतो, कारण की रोहनचा फायनली जो काही नवीन प्रोजेक्ट असतो म्हणजे स्टार्टअप असतं, हे सगळं काय आता समर राजवाड्यांना आवडलेलं असतं आणि समर राजवाडे आता रोहनला खूप सारे पैसे देण्यासाठी देखील तयार झालेले असतात, कारण की त्याला त्याचं स्टार्टअप तयार करता यावं म्हणून आणि चालू देखील होईल। तर हे सगळं पाहून मात्र आपल्या स्वानंदीला प्रचंड आनंद झालेला असतो आणि त्याच्यामुळे स्वानंदी खूप खुश देखील झालेली असते। पण हे सगळं घडत असताना मात्र त्या किमयामुळे स्वानंदीला बिचाऱ्या कुठे ना कुठे अजून दुःख होतच असतं, पण ती किमया आता समर राजवाडीच्या एवढी जवळ जाते की सांगायलाच नको आणि हे सगळं पाहून मात्र स्वानंदीला त्रास होतो आणि हा त्रास पाहून मात्र सगळ्यात जास्त आनंद मल्लिकाला होतो। तर मल्लिकाने पूर्णपणे अशी साखळी बनवलेली असते ना की त्यामध्ये आपली स्वानंदी फसली पाहिजे, पण आपली स्वानंदी काय याच्या साखळ्यामध्ये अडकणार नाहीये। तुम्हाला माहीत नसेल, पण आपल्या स्वानंदीकडे पण खूप मोठी युक्ती असते। स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी मला शेवटी मात्र सगळ्या काही गोष्टी समजूनच घेतल्या पाहिजे, कारण की ती किमया किती जरी केली तरी समर राजवाड्यांची मैत्रीणच आहे, ती आता त्यांची बायको तर नाही ना होऊ शकत। त्याच्यामुळे स्वानंदी अजिबात पण घाबरत नसते, पण बिचाऱ्या स्वानंदीला काय माहीत की तिच्याच घरातील लोक तिच्याच विरोधात टपलेले आहेत ते। तर आता ही मल्लिका सगळ्यात मोठा मास्टर प्लॅन खेळायचं ठरवते, कारण की ती किमयाचे कान भरते आणि म्हणते की तुला समर अजून पण आवडतो ना, आणि हे सगळं चाललेलं असतं आपल्या स्वानंदीच्या समोर, कारण की जेणेकरून स्वानंदीला असं वाटावं की अजून पण ह्या किमयाचं समर राजवाड्यांवरती प्रेमच आहे आणि समरला देखील किमया आवडते का म्हणून ही मल्लिका सगळ्यांसमोर विचारते आणि हे सगळं पाहून मात्र आपल्या स्वानंदीला अजूनच जास्त वाईट वाटत असतं, कारण की स्वानंदीला टॉर्चर करण्यासाठी मात्र मल्लिकाला सगळ्यात मोठं हत्यार सापडलेलं असतं, ते म्हणजे किमया। आणि हे सगळं घडत असताना मात्र बिचाऱ्या स्वानंदीला जास्त त्रास झाला की स्वानंदी स्वतःहूनच ते घर सोडून निघून जाईल हा डाव केलेला असतो मात्र ह्या मल्लिकाने। पण ह्या माजुरड्या मल्लिकाला माहीत नसतं की तिने किती जरी कट कारस्थानं केली आणि काही जरी केली तरी आपली स्वानंदी एवढी खमकी आहे की ती असं सहजासहजी मात्र ते घर सोडून जाणार नाहीये। तर समर राजवाड्यांना समजत नसतं की स्वानंदी मॅडम माझ्यासोबत आता नीट का नाही वागत, कारण की पहिल्या तर स्वानंदी मॅडम माझ्यासोबत खूप प्रेमाने वागायच्या, मला कॉल करायच्या, पण आता काहीच करत नाही, कारण की आता किमया आणि समर राजवाडे अजूनच जास्त जवळ आलेले असतात आणि किमया आणि समर राजवाडे दोघेजण देखील आता बाहेर फिरायला देखील जाताना तुम्हाला दिसतील आणि त्यावेळेस मात्र हे सगळं करण्यासाठी मात्र सांगितलेलं असतं मल्लिकाने, कारण की स्वानंदीच्या आयुष्यामध्ये येणारं सगळ्यात मोठं विघ्न आणलेलं असतं
असतं ह्या मल्लिकाने. तर मल्लिकाला असं वाटतं की समर आणि स्वानंदी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा तेव्हाच निर्माण होईल जेव्हा ही किमया समरच्या अजूनच जास्त जवळ जाईल. आणि मल्लिकाचं आजपर्यंतचं आयुष्य याच्यातच गेलेलं असतं की दुसऱ्याचा संसार तोडण्यात. कारण की तिने तिच्या एका मुलीचा तर संसार तोडला, म्हणजेच त्या आप्पीचा. कारण की तिला काय काडीची अक्कल पण नव्हती आणि आता ती अधिराच्या संसाराच्या पाठीमागे लागलेली असते. कारण की तिला वाटते की लवकरात लवकर रोहनची नोकरी, जॉब सगळं गेलं असतं आणि रोहन रस्त्यावरती आला असता तर मी माझ्या डॉलला घरी घेऊन आले असते आणि त्याच्यानंतर त्या रोहनकडे कधीच जाऊन दिलं नसतं. आणि त्या सर्प उद्यानाला लोकांना, त्या सगळ्यांना मी रस्त्यावरती आणलं असतं आणि त्याच्यानंतर मात्र ह्या स्वानंदीला देखील ह्या घराच्या बाहेर हाकललं असतं. एकदा का माझी अधिरा बेबी इथं आली असती तरी. कारण की त्यांना ही सगळी प्रॉपर्टी हडपायची असते. समर राजवाड्यांच्या आई वडिलांना मारण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात ह्या मल्लिकाचा असतो. पण बिचाऱ्या समरला भूतकाळातल्या गोष्टीच माहीत नसतात. त्याच्यामुळे त्या बिचाऱ्याला असं वाटत असतं की माझी काकू सगळ्यात ग्रेट आहे. पण ही काकू एवढी महामाजुरडी असते की याबाबत बिचारा समरला काहीच सत्य माहीत नसतं. पण आपली स्वानंदी आहे ना, कारण की ती ह्या मल्लिकाचा अशा प्रकारे वाट लावणार आहे ना की मल्लिकाने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की स्वानंदी तिच्यासोबत असं काय करेल म्हणून. त्याच्यामुळे मल्लिका प्रचंड घाबरून गेलेली असते. कारण की तिला आता समजणार पण नाही पुढे की स्वानंदी तिच्यासोबत काय काय करणार आहे. तर मित्रांनो, समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये आता थोडासा दुरावा पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कारण की ह्या किमयामुळे. तर आता ही किमया एवढी साधीसुधी नसते. कारण की हिने पण खूप मास्टर प्लॅन बनवलेला असतो की समर राजवाड्याच्या आयुष्यामध्ये कशी एंट्री करू शकते. तर मित्रांनो, फायनली आता पुढे घडतं भयानक ट्विस्ट. कारण की स्वानंदीचा राग आजपर्यंत कोणीच पाहिलेला नसतो. पण स्वानंदी आपल्या चिंगीला, म्हणजे चिंगीला संकटातून वाचवण्यासाठी सगळ्यांसमोर या अंशुमानचं थोबाड फोडते. कारण की हा अंशुमान आता खूप जास्त ओव्हर करत असतो आणि चिंगीला खूपच जास्त त्रास द्यायला लागतो. आणि ही सगळी गोष्ट मात्र स्वानंदी स्वतःच्या डोळ्याने पाहते आणि त्याच्यानंतर मात्र अंशुमानचं थोबाड रंगवते. आणि हा सगळा प्रकार पाहून समर राजवाडे, तुम्हाला माहितीच आहे की आता प्रचंड भडकणार आहे. कारण की समरला अजूनपर्यंत आणि याच्या अगोदर पण अंशुमानने केलेलं कृत्य आवडलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याला ऑफिसमध्ये येण्याचं कायमशी बंदी घातलेली. आणि त्याच्यानंतर स्वानंदी तर आता सगळ्यांना असं सांगते की आता अंशुमानला ह्या घरात पण ठेवलं नाही पाहिजे. कारण की याच्यामुळे नोकर पण सेफ नाही आहेत. पण आता मल्लिकाकडे ऑप्शन नसतो. त्याच्यामुळे मल्लिकाला शेवटी आता आपल्या स्वानंदीचे पायच धरावे लागणार असतात. कारण की तिला जर स्वतःच्या मुलाला वाचवायचं असेल आणि त्या घरात ठेवायचं असेल तर स्वानंदीचे पाय धरण्याशिवाय तिच्याकडे ऑप्शन आणि दुसरा पर्याय देखील उरलेला नसतो. आणि याच्या अगोदर मात्र मल्लिकाने स्वतः समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला होता. पण आता आपली स्वानंदी त्या मल्लिकाला आणि तिच्या मुलाला अशा ट्रॅपमध्ये अडकवते ना की त्यांना आता चक्क स्वानंदीचे पायच धरावे लागतात. तर समर राजवाडे परत एकदा मात्र त्या चिंगीची माफी मागतो आणि म्हणतो की मला माफ कर. कारण की आमच्या घरातील माणसंच चांगली नाही, त्याच्यामुळे मी काय करू पण शकत नाही आहे. त्याच्यामुळे आता स्वानंदी म्हणते की आत्तापर्यंत अंशुमानचे खूप सारे गुन्हे आपण माफ केले आणि अजून आपण माफच करत गेलो तर हा अंशुमान कधीच ऐकणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला एकतर कायमचं ह्या घराच्या बाहेर काढू, नाहीतर याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. तर आता स्वानंदीने हा निर्णय घेतलेला असतो आणि याला पूर्णपणे पाठिंबा असतो समर राजवाडेंचा. पण हा सगळा प्रकार पाहून मल्लिकाला स्वानंदीचे पाय धरावे लागतात, समरचे पाय धरावे लागतात की त्या अंशुमानला परत घरात घेण्यासाठी. तर आता अंशुमान तर प्रचंड चिडणारच आहे. कारण की अंशुमानला वाटतं की ह्या स्वानंदीमुळे माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. एवढी चांगली संधी आलेली ती पण गेली. तर आता फायनली आपल्या स्वानंदीमुळे मल्लिकाच्या आयुष्यात परत एकदा सगळ्यात मोठं डर निर्माण झालेला आहे. कारण की तिला भीती वाटायला लागली की ही स्वानंदी माझ्या मुलाला घराच्या बाहेर काढू शकते, तर उद्या मला देखील लाथ मारून ह्या घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही. पण ह्या किमयामुळे आता बिचाऱ्या आपल्या स्वानंदीच्या आयुष्यामध्ये अजून त्रास वाढलेलाच असतो. तर पुढे नेमकं काय घडतं, समर राजवाडे ह्या किमयासोबत काय करतो हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.